जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक म्हणून श्रीमती अश्विनी सानप यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला। यावेळी त्यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासोबतच गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालण्याचा निर्धार व्यक्त केला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले की नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी पारदर्शक व जनतेला केंद्रस्थानी ठेवून कामकाज केले जाईल। तसेच जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि जनतेशी सुसंवाद यांना विशेष प्राधान्य दिले जाईल। महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष दक्षता घेण्यात येणार असून महिलांविरोधातील गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। नवीन पोलीस अधीक्षकांच्या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेला नवे बळ मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसिंग जे आहे ते यापूर्वी इथे झालेलं आहे आणि ते जास्तीत जास्त कसं करता येईल, समाजाभिमुख, लोकाभिमुख पोलिसिंग करून आणि जनतेशी सुसंवाद वाढवून जर काही आपापसामध्ये तेढ असेल, आपापसामध्ये गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून सामाजिक सलोखा राखून आपल्याला तो डाग पुसण्याचा आपण सर्वजण आहातच, मला तिथं आपल्या नक्की तो डाग पुसला जावा यासाठी आपण नक्की प्रयत्न करू। बाबतीमध्ये जे पोलिसिंगमध्ये जे काही कायदा कलम आहेत त्याचा वापर तर करणारच आहोत। काल पण एक गुन्ह्याची केस झालेली आहे, फारची केस झालेली आहे आणि रोज आपण त्या केस करून त्याचे फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस जे आहेत ते चेक करून मूळ ह्याच्यावर जर आपण काय म्हणतात त्याला घाव घातला तर आपल्या हद्दीतून जे काही ट्रान्सपोर्टेशन होते ते कमी करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू। पलीकडे राज्याच्या पलीकडे जे पोलीस आहेत आणि आपलं जे आहे कोऑर्डिनेशन बैठका घेऊन त्यांच्याकडे काय उपाययोजना होत आहेत, आपल्याकडे काय उपाययोजना करता येतील, अशा प्रकारे कोऑर्डिनेशन बैठक घेऊन ते पण आपण ते आणण्याचा प्रयत्न करू। की आल्याबरोबर बरेच प्रश्न माझ्यासमोर आहेत, प्रत्येक प्रश्नाचा आता कलेक्टर मॅडम नाही आहे, त्यांना भेटून हा प्रश्न त्यांच्या कानी घालून आपण प्रशासनाची मदत घेऊन तो कधीच नेण्याचा प्रयत्न चालवल्या जातील आणि पोलीस अधीक्षक सरांनी मागच्या जे काही प्रथा ठेवलेली आहे की ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेणं, मोबाईल सार्वजनिक तर आपण त्या पद्धती चांगल्या असतील तर जशाच्या तशा पुढे चालवल्या जातील। कारण एक सिस्टीम, प्रत्येक डिपार्टमेंटची एक सिस्टीम सेट करणं आवश्यक असतं। त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन केलं की ते कायमस्वरूपी राहून जातं। जर सरांनी ती पद्धत चांगल्या प्रकारे वापरलेली आहे आणि त्याचा सामान्य जनतेला त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जर फायदा झालेला असेल तर निश्चितपणे ती पद्धत पुढे जाते। सायबर सेलच्या माध्यमातून किंवा टेक्निकल अनालिसिस टीम आहे त्याच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर ज्या काही मेसेजेस येतात त्याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत। त्या माध्यमातून आपण त्या जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर गुन्हे देखील आपण दाखल केलेले आहेत आणि यापुढेही जातीय तेढ निर्माण करणारे जे अशा प्रकारचे समाजकंटक आहेत किंवा जाणते अजाणतेपणी जरी केलं असेल तरी आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार। कुणीही जातीय तेढ निर्माण करू नये यासाठी आपण विशेष प्रयत्न केले। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।